नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की प्रो या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 12 मे 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली व्यावसायिक MCU चिप कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 माइनग्रोव। तर मित्रांनो, भारतातील पहिली व्यावसायिक MCU चिप ही माइनग्रोव या कंपनीने लॉन्च केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 9व्या ICC महिला T20 विश्वचषक 2024चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 बांगलादेश। तर मित्रांनो, ICC महिला T20 विश्वचषक 2024चे आयोजन हे बांगलादेश हा देश करणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, FY25साठी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चचा सुधारित GDP वाढीचा अंदाज काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 7.1%। तर मित्रांनो, FY25साठी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चचा सुधारित GDP वाढीचा अंदाज हा 7.1% एवढा आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाने 8 दशकांतील सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर पाहिला आहे, जो गेल्या दशकात 0.92% वार्षिक आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नेपाळ। तर मित्रांनो, नेपाळ या देशाने 8 दशकांतील सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर हा पाहिला आहे, जो गेल्या दशकात 0.92% वार्षिक आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या देशातील लियोन येथे नुकतीच 19 इंटरपोल महासभा परिषद पार पडले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 फ्रान्स। तर मित्रांनो, फ्रान्स या देशातील लियोन येथे नुकतीच 19 इंटरपोल महासभा परिषद ही पार पडली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषद महासभाला भारतातर्फे कोण उपस्थित होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 प्रवीण सूद। तर मित्रांनो, फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषद महासभाला भारतातर्फे प्रवीण सूद उपस्थित होते। प्रश्न क्रमांक 7 आहे, सर्वोच्च न्यायालयाने IPCच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 कलम 498A। तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने IPCच्या कलम 498A कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस ही केंद्र सरकारला केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, IPC कलम 498A हे कशासंबंधी आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 विवाहतेचा छळ। तर मित्रांनो, IPC कलम 498A हे विवाहतेचा छळ या संबंधी आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतात सध्या किती लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1.7। तर मित्रांनो, भारतात सध्या 1.7 लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, GST अपील न्यायाधिकरणाचे प्रमुख कोण आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 संजय कुमार मिश्रा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024मध्ये 180 देशामध्ये भारताचा क्रमांक हा काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 159। तर मित्रांनो, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024मध्ये 180 देशामध्ये भारताचा क्रमांक हा 159 आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कोणत्या फुटबॉल क्लबने ला लिगा 2023 ते 24 हंगामाचे विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 रियाल माद्रिद। तर मित्रांनो, रियाल माद्रिद या फुटबॉल क्लबने ला लिगा 2023-24 या हंगामाचे विजेतेपद हे पटकावले आहे।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाने आपल्या परराष्ट्र मंत्रालयासाठी AI व्युत्पन्न केलेल्या व्हिक्टोरिया शी नावाच्या प्रवक्त्याच्या नावाने हे केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 युक्रेन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 इंडोनेशिया. तर मित्रांनो भारत आणि इंडोनेशिया या देशादरम्यान सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय हा दोन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. रिअल माद्रिद फुटबॉल संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे कितवे विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 36. तर मित्रांनो रिअल माद्रिद फुटबॉल या संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे 36वे विजेतेपद हे पटकावले आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.